नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणित सांख्यिकी प्रकरण यामधला सराव संच 11.3 अतिशय महत्वाचा सराव संच आहे मित्रांनो. सराव संच 11.3 वर आज आपण चर्चा करूया, ज्यामध्ये शतमान स्तंभालेखावर आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे, तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचा हा पहिला प्रश्न आहे. बघा प्रश्न तुमच्या समोर इथं आहे का नाही बघू आपण. हा बघा पहिला, ठीक आहे, पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आता पुस्तक तुम्ही समोर ठेवा की आपल्याला काय दिलंय, तुकडी दिलेली. ऍक्च्युली आडवा प्रश्न दिलाय, मी उभा दिलाय. 8वीची तुकडी दिली, ABCD तुकडी आहे. त्याच्यामध्ये गणितात ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. ए तुकडीमध्ये 45 विद्यार्थी गणितात ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत. बी तुकडीमध्ये 33 विद्यार्थी ए श्रेणीत उत्तीर्ण झालेत. सी तुकडीमध्ये 10 विद्यार्थी आणि डी तुकडीमध्ये 15 विद्यार्थी. एकूण विद्यार्थी संख्या बघितली तर 60 विद्यार्थी संख्या जी आहे ती ए तुकडीमध्ये आहे. बी तुकडीमध्ये आपल्याकडे 55 आहे, सी मध्ये 40 आहे, डी मध्ये 75 आहे. तर आपल्याला आता काय करायचं, याचा शतमान स्तंभालेख काढायचा. तर शतमान स्तंभालेख काढताना आता एकूण विद्यार्थी संख्या 60 आहे, मग ती किती टक्के, एकूण विद्यार्थी संख्या 60 पैकी 45 मुलं जी आहेत ती 45 मुलं कशात, ए श्रेणीत पास झालेत. मग 45 म्हणजे किती टक्के, 60 पैकी 45 तर 100 पैकी किती. तर ते कसं काढायचं बघा, आपण एक काम करायचं, हे कॅल्क्युलेशन असं काढायचं, 45 भागिले 60 गुणिले 100 करायचं. जे उत्तर येईल ते आपलं 45 भागिले 60 गुणिले 100 करायचं. बघा इथे हा शून्य गेला, शून्य गेला, बरोबर. 6 आणि 45 चा विचार केला तर 3 दुने 6, 3 नवे सॉरी 3 दुने 6 आणि त्याच्यानंतर 3 एके 3, 3 पाची 15, 15 उत्तर आलं. परत बे एक्के बे आणि बे पंचे 10 आणि 15 पाची किती झाले बाबा आपल्याकडे 75. म्हणजे इथं किती झाले, 75%. म्हणजे एकंदरीत 75% मुलं जी आहेत ती अ तुकडी मधली जवळपास ए श्रेणीत पास झालेत. इथं ब तुकडीमध्ये बघितलं तर 33-55 पैकी 55 33 पोरं पास झालेत अ अ श्रेणीमध्ये, ए श्रेणीमध्ये 55 पैकी. इथं 33-55 पैकी म्हणजे किती टक्के, 33 भागिले 55 गुणिले 100, 11 त्रिक 33, 11 पंचे 55. पाचाने भाग लावला, इथं आले 20 उत्तर आणि 20 त्रिक 60, किती झाले पाहिजे, 60% या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर 10 आहेत 40 पैकी, मग आपण कसं करणार, 10 भागिले 40, 40 पैकी 10 आहेत आणि गुणिले 100, मग ते टक्के असणार. म्हणजे 10 40 पैकी 10 आहे तर 100 पैकी किती, तर ते बघा हे शून्य गेले. या ठिकाणी काम करा, इथं कसं कॅल्क्युलेशन करणार, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 100 भागिले 4, 100 भागिले 4 किती, 100 ला 4 ने भाग लावला 25, म्हणून इथं आले 25%. इथे 15 आहे 75 पैकी, 15 आहे किती पैकी, 75 पैकी, मग गुणिले 100 करा बरं का. 15 एके 15, 15 पाची 75. आता वर आले 100, खाली राहिले 5. 100 ला 5 ने भाग लावला 20 आलं, म्हणजे 20%, इथे 20%. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो तक्ता आहे तो पूर्ण करावा लागणार आहे अशा प्रकारे. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. काय काय केलं आपण या ठिकाणी, 45 विद्यार्थी अ श्रेणीत पास झाले 60 पैकी, 60 पैकी 45, मग 100 पैकी किती टक्के ते आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणून आपण 45 भागिले 60 गुणिले 100 केले की आपल्याला 75% आलेला आहे. मग आता या ठिकाणी याचा जर स्तंभालेख काढायचा आहे तर तो स्तंभालेख ऑलरेडी मी काढलाय. कसा काढायचा बघा, इथे आपल्याला हा शतमान स्तंभालेख, शतमान स्तंभालेख काढताना काय करायचं माहितीये का, ऑलरेडी काढलाय की इथं बघा आडव्या जो आहे तो आपल्याकडे असतो एक्स अक्ष, इथे एक्स अक्ष लिहायचा. उभा जो आहे तो आपल्याकडे असतो वाय अक्ष, ते लिहायचं राहिलेलं आहे माझ्याकडून. ओके, आणि हे लाल रंगाचे म्हणजे गणितात ए श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आता याच्यामध्ये पहिले जर तुम्ही बघितलं ए श्रेणीमध्ये येतं आणि हे सगळे स्तंभ 100 पर्यंत काढायचे, 100 पर्यंत सगळे स्तंभ, आणि इथं 10 ते 100 पर्यंत लिहायचे विद्यार्थी संख्येचे शतमान, 10 ते 100 पर्यंत लिहायचे ते आकडे. ओके, आणि इथं 100 पर्यंत स्तंभ काढून ठेवायचे, काढून ठेवले. आता ए तुकडीमध्ये किती आहे बाबा, ए तुकडीत जर बघितलं तर आपण 75 काढलं होतं, ए तुकडीत 75, मग इथं 75 वरती रेष मारायची आणि तो रंग द्यायचा, जो तुम्ही बाबा रंग देणार आहोत तो. ओके, त्याच्यानंतर बी तुकडीचा जर विचार केला तर बी तुकडीमध्ये किती आहे आपल्याकडे, 60%. बी तुकडीमध्ये 60%, मग बाबा इथं 60% पर्यंत आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर सी तुकडीमध्ये किती टक्के, 25%. बघा सी तुकडीत 25% कुठे गेला बाबा, इकडे इकडे असले पाहिजे. सी तुकडीत 25%, सी तुकडीत 25% आणि डी तुकडीमध्ये 20%. बघा
सी तुकडीमध्ये 25%, 30 आणि 20च्या मध्ये, आणि डी तुकडीमध्ये 20% आहे. तर अशा प्रकारे हा स्तंभालेख काढू शकताय. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. यात काय दिलंय बघा, हा प्रश्न जरा नीट तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपल्याला दिलंय हा शतमान स्तंभालेख आहे बघा. तर शेजारील स्तंभालेख कुठल्या प्रकारचा आहे, तर शतमान प्रकारचा आहे. इथं 100 पर्यंतचे आकडे आहेत आणि सगळीकडे 100 पर्यंतच आपण सगळे स्तंभ काढलेत. तूर उत्पादन आणि हरभरा उत्पादन आहे. अजिताच्या, आता इथं अजिताचा जर विचार केला, अजिता, यश, रवी आणि सुधा यांच्या शेतामध्ये जे काही उत्पादन झालंय तूर आणि हरभऱ्याचं ते दिलेलं आहे. तर अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? तुरीचे उत्पादन किती टक्के? बघा तुरीचं उत्पादन अजिताच्या शेतामध्ये तूर उत्पादन रंग दिलाय. तुरीचं उत्पादन किती, तर 60 दिसतंय. म्हणजे तुरीचं उत्पादन किती टक्के? 60% आहे. अजिताच्या शेतामध्ये 60% आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान जास्त आहे? बघा यश आणि रवीचा जर विचार केला तर यश आणि रवी मध्ये हरभऱ्याचं उत्पादन कोणाकडे जास्त आहे? बघा हरभऱ्याचं उत्पादन म्हणजे पांढरा रंग, तर हरभऱ्याचं उत्पादन इथं जास्त दिसतंय, यशच्या शेतामध्ये जास्त दिसतंय. यशच्या शेतामध्ये जास्त जास्त आहे, पण किती टक्के येते इथं बघा, 100 मध्ये 50% म्हणजे जवळपास 50% आहे. जास्त आहे आणि हे 50% आहे. ठीक आहे. पुढचा बघा, तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे? तुरीमध्ये जर बघितलं, जो निळा रंग सगळ्यात कमी कुठे इथं आहे, कोण बाबा? सुधा. तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे, तर सुधाचे आहे. सुधा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती? आता सुधाच्या तूर उत्पादनाची शेकडेवारी किती आणि हरभऱ्याची बघा. सुधाचा जर विचार केला तर तूर उत्पादनाची शेकडेवारी किती? 40%. तूर उत्पादनासाठी किती? 40%. तूर उत्पादनाची किती? 40%. आणि मग हरभरा काय झाला बाबा? हरभरा राहिलेला हरभरा किती बाबा? 60%. संपला विषय. तर अशा प्रकारे काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊयात थोडासा. पुढचा एक तिसरा आणि शेवटचा प्रश्न यामधला. बघा हा प्रश्न मी ऑलरेडी उत्तर यामध्ये दिलेली आहे. बघा यामध्ये शाळा दिल्यात. विज्ञान शाळेमध्ये 1ली, 2री, 3री आणि 4थी एका शाळेमध्ये 4 वर्ग आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान शाखेकडे जाणारा कल आहे आणि वाणिज्य शाखेकडे जाणारा कल आहे. मग आपल्याला विज्ञानाचा शेकडा कल काढायचा, वाणिज्याचा शेकडा कल काढायचा आहे. पण आधी एकूण टोटल काढायचे. 90 आणि 60 किती झाले बाबा? 150. इथे एकूण विद्यार्थी आहे 150. आता या 150 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काय करायचंय? शेकडा, विज्ञान शाखेकडे शेकडा कल. मग विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञानामध्ये एकूण 90 मुलं आहेत. विज्ञान शाखेकडचा कल असणारे विद्यार्थी 90 आहेत. किती पैकी 90 बाबा? 150 पैकी 90 विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही विज्ञान शाखेमध्ये जावं. मग आता विज्ञान शाखेसाठी शेकडा कल कसा काढणार? 90 भागिले हे 90 भागिले 150 गुणिले आपण काय करायचं? 100. आता काय होईल? हा शून्य जाईल, हा शून्य जाईल. 9 आणि 15 3ने भाग जाईल बघा. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 5 15. 100 गुणिले 3 किती झाले बाबा? 300 भागिले 5. 300ला 5ने भाग लावला, 5 सक 30 म्हणजे 60%. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या मुलांचा कल 60%. आता 100% असतात, 100% पैकी 60% मुलं विज्ञानाकडे जातात, उरले किती? 40%. मग ती वाणिज्य शाखेकडे जाणारी 40% आहे. बाकी इतर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून मी काढलेलं आहे 75% बघा. दुसरीचा जर विचार केला, दुसरीच्या विद्यार्थ्यांपैकीचा विचार केला तर एकूण विद्यार्थी 80 आहेत. 60 आणि 20 80. 80 पैकी 60 मुलांना विज्ञानाकडे जायचंय. मग 60 भागिले 80 टक्केवारी काढू, गुणिले 100. बरोबर, शून्य गेला, शून्य गेला. आता 60 आणि 8चा जर विचार, किंवा तुम्ही ठीक आहे, 60 गुणिले 10 600. 600 भागिले 8. 600ला जर तुम्ही 8ने भाग लावला, 6 पंचे 30, 6 सक्कम बघा 8 सक 48, 8 साती 56, 8 साती 56, 8 पंचे 40 म्हणजे 75%. इथं जर तुम्ही 600ला 8ने भाग लावला तर 75 येईल. तर म्हणजे 75% मुलं विज्ञान शाखेकडे जाणार आहेत. उरले किती? 25%. 25% मुलं वाणिज्य शाखेकडे. तसंच इथं बघा, विज्ञानामध्ये कल असणारी 25 विद्यार्थी आहेत 3रीचे आणि वाणिज्य शाखेचे 25 विद्यार्थी आहेत. एकूण झाले 50. 50 पैकी 25 विद्यार्थ्यांना काय वाटतंय बाबा? कुठे जायचंय? विज्ञान शाखेकडे. 25 मुलांना जायचे 50 पैकी, म्हणून 25 भागिले 50 गुणायचं किती? 100 ने गुणिले 100. 50 एके 50, 50 दुने 100. 25 गुणिले 2 50%. 50% मुलं विज्ञानाकडे जाणारी आहेत, तर उरली किती? 50% ती वाणिज्याकडे.
त्याचप्रमाणे इथं 16 अधिक 24 बरोबर 40. चौथीच्या 16 विद्यार्थ्यांचा कल आहे वाणिज्य शाखेकडे जाण्याचा, विज्ञान शाखेकडे जाण्याचा, आणि 24 विद्यार्थ्यांचा कल आहे वाणिज्य शाखेकडे जाण्याचा. तर हा 16 म्हणजे किती टक्के? 16 भागिले किती बाबा? 40 करा आणि गुणिले 100 करा. शून्य गेला, शून्य गेला. 4 एके 4, 4 चौक 16. 4 गुणिले 10 किती झाले बाबा? 40. 40% मुलं 40% मुलं विज्ञान शाखेकडे जाणार आहेत, उरली 60% मुलं वाणिज्य शाखेकडे. तर आता आपण काय करू? हा स्तंभालेख काढू, शतमान स्तंभालेख. ठीक. मग शतमान स्तंभालेख बघा ऑलरेडी काढलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 वर्ग आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. लाल रंग दिलाय विज्ञान शाखेकडे जाणारे आणि वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्यांना आपण रिकामं सोडलंय. 100 पर्यंत आपण स्तंभ काढलेले आहेत. याच्यामध्ये पहिला बघा, पहिलीसाठी जर विचार केला, मगाशी आपण काढलं होतं 60 आणि 40 होतं. मगाशी आता आपण काढलं होतं कॅल्क्युलेशन करून. 60 बाबा, आपण या ठिकाणी 60 विज्ञान शाखेकडे 60 पर्यंत रेष मारली, त्याला रंग दिला, उरलेले वरचे वाणिज्य शाखेकडे. त्याच्यानंतर दुसरीचा जर विचार केला तर दुसरीमध्ये 75% मुलं जी आहेत ती मुलं कुठं बाबा? विज्ञान शाखेकडे आहेत. उरलेली 25% असणार वाणिज्य शाखेकडे. 75% विज्ञान शाखेकडे. मग इथं विज्ञानाचा विचार केला बाबा, इथं विज्ञान आहे बरोबर. विज्ञानामध्ये 75% कुठं आलंय? 80 आणि याच्यामध्ये इथे 75%, म्हणजे 75% मुलांना तुम्ही रंग दिलेला आहे अशा प्रकारे. उरलेले 25%. तर अशाच प्रकारे हा संपूर्ण स्तंभालेख आपण काढलाय. तुम्ही जरा मागचा आलेख बघा, मागचा जो काही आपण ही सारणी तयार केली ही बघा. याच्यामध्ये जर आपण विचार केला या सारणीमध्ये मागचा, इथे बघा, इथे 50%, तिसरीमध्ये बाबा 50% मुलं वाणिज्य शाखे विज्ञान शाखेकडे जाणार आहेत आणि चौथीमध्ये 40%. बघा, तिसरीमध्ये 50% आहे, तिसरीमध्ये 50% दिसतात तुम्हाला आणि चौथीमध्ये 40% दिसतात आणि उरलेली जी वरची जी आहे ती वाणिज्य शाखेकडे असणार आहे, खालची सगळी विज्ञान शाखेकडे. तर अशा प्रकारे आपल्याला हा स्तंभालेख काढता येऊ शकतो. ठीक आहे. तर हा तिसरा प्रश्न झालाय आणि हा सराव संच जो आहे याच्यामध्ये एवढी 3च गणितं होती. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे काही प्रकरण आहे, एक चल समीकरण, यावर आपण चर्चा करणार आहोत, 12वं प्रकरण. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.